भक्तीची गाथा गणेश चतुर्थी। एका छोट्या गावात जिथे डोंगराच्या कुशीत हिरवळ पसरलेली होती तिथे राघव नावाचा एक कुंभार राहत होता। त्याचे हात मातीला आकार देऊन मूर्ती बनवण्यात निपुण होते, पण त्याचे मन मात्र नेहमी उदास असायचे। त्याला गणपतीची मूर्ती बनवायची होती, जी केवळ मातीची मूर्ती नसून त्यात खरी भक्ती असावी। दरवर्षी गणेश चतुर्थीला संपूर्ण गाव उत्साहात रंगलेले असायचे। भव्य मंडप सजवले जायचे, ढोल ताशांचा गजर सुरू असायचा, पण राघवची झोपडी शांत असायची। त्याला वाटायचे की त्याची कला केवळ मूर्ती विकण्यासाठी आहे, त्यात भक्तीची खरी भावना नाही। एक दिवस राघव एका तलावाजवळ बसलेला असताना त्याला एक छोटी मुलगी दिसली। तिचे नाव होती राधा। ती हाताने मातीची एक छोटी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती सारखी तुटत होती। तिच्या निरागस चेहऱ्यावरची निराशा बघून राघव तिच्या मदतीला धावला। त्याने आपल्या कुशल हातांनी त्या मातीला आकार दिला आणि एक सुंदर लहानशी गणपतीची मूर्ती बनवली। मूर्ती पाहून राधाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। ही मूर्ती किती सुंदर आहे ती म्हणाली, पण माझ्याकडे मंडप नाही, ढोल ताशे नाहीत, मी पूजा कशी करू? राघव म्हणाला, बाळ, गणपती बाप्पाला मोठे मंडप किंवा ढोल ताशे नको असतात, त्यांना खरी भक्ती हवी असते। त्याने तिला मूर्ती दिली आणि म्हणाला, तुझ्या झोपडीत या मूर्तीची स्थापना कर, मनापासून त्यांची पूजा कर, तुझी भक्तीच त्यांच्यासाठी सर्वात मोठा नैवेद्य आहे। राधाने राघवच्या सांगण्यानुसार मूर्तीची स्थापना केली। ती रोज फुले आणायची, गाणी गायची आणि निरागस मनाने बाप्पाची पूजा करायची। तिला काहीच कळत नव्हते, पण तिची भक्ती खरी होती। गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण गावात उत्सवाचा माहोल होता, पण अचानक वादळ आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। गावातील सर्व मोठे मंडप ढासळले, मूर्तींचे रंग खराब झाले, लोकांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली। तेव्हाच एका माणसाला राधाच्या झोपडीतून मंद प्रकाशाचा आणि भजनांचा आवाज ऐकू आला। त्याने जाऊन बघितले तर वादळातही राधाची छोटी मूर्ती सुरक्षित होती। तिच्या निरागस भक्तीने ती मूर्ती जणू तेवत होती। हे पाहून राघवचे डोळे उघडले। त्याला समजले की खरी कला ती नाही जी फक्त सुंदर दिसते, तर ती आहे जी भक्तीने भरलेली असते। त्याने स्वतःच्या हातांनी बनवलेली ती छोटी मूर्ती सर्वात शक्तिशाली होती, कारण ती फक्त मातीची नसून त्यात राधाच्या निरागस भक्तीचा वास होता। या घटनेनंतर राघवने फक्त सुंदर मूर्ती बनवण्यावर लक्ष दिले नाही, तर त्याने प्रत्येक मूर्तीमध्ये भक्तीचा आत्मा भरला। लोकांच्या मनात भक्ती जागृत करण्याची त्याची ही कला पाहून सर्वजण त्याचे कौतुक करू लागले। गणेश चतुर्थीचा खरा अर्थ भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव आहे, हे राघवने राधाच्या उदाहरणातून शिकले।